महासागर प्रस्तुत जलसमृद्ध विदर्भ 2035। नमस्कार, दैनिक महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। दैनिक महासागर प्रस्तुत जलसमृद्ध विदर्भ 2035 संकल्प संवादाचं आयोजन नागपूर येथील वनामती सभागृहात नुकतंच संपन्न झाले। एकेकाळी अखंड भारताला सुवर्ण पक्षी बनवण्यात ज्या विदर्भाचा मोलाचा वाटा राहिला, त्याच विदर्भाच्या बाळावरती आज पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष आणि दुष्काळाच्या दाहक दळा कोरल्या गेल्या आहेत। मात्र या भीषण परिस्थितीच्या अंधारातही उद्याचा विदर्भ निश्चितपणे सुजलाम सुफलाम आणि पाणीदार होईल, असा दुर्दम्य आशावाद आणि नवा विश्वास आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह आणि पद्मश्री पोपटराव पवार यांनी जागवला आहे। निमित्त ठरले ते म्हणजे वनामती संस्थेच्या वसंतराव नाईक स्मृती सभागृहात पार पडलेला जलसमृद्ध विदर्भ 2035 या भव्य संकल्प संवादाचे। या ऐतिहासिक सोहळ्यात लोकशाही मराठी वाहिनीचे संपादक विशाल पाटील यांनी डॉक्टर राजेंद्र सिंह आणि पोपटराव पवार यांची घेतलेली प्रकट मुलाखत विदर्भाच्या जलक्रांतीची दिशा ठरवणारी ठरली आहे। याच विचारमंचावरून उपस्थित विदर्भवासियांचे एकमुखाने जलसमृद्धीचा नवा संकल्प सोडला आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी महासागर मीडिया ग्रुपचे मुख्य संपादक व संचालक श्रीकृष्ण चांडक यांनी उपस्थितांचं स्वागत करत या संवादामागील प्रामाणिक भूमिका विशद केली। महासागर परिवारातर्फे आलेल्या असंख्य मान्यवर रसिकांचं मी स्वागत करतो। ज्याला पाण्याबद्दल तळमळ आहे अशापैकी मी एक आहे। मला माहिती आहे ग्लेशियर्स आता सर्व कमी होत आहेत, ऊन वाढते आहे, युरोपसारख्या देशामध्ये थंड हवामान जिथे आहे तिथे ते गरम होते आहे, तर आपली काय कथा, आपण आधीच गरम आहोत। तेव्हा पाण्याबद्दल ज्यांनी चमत्कार करून दाखवला आणि ग्रामसुधाराची ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण केला, असे दोन महनीय व्यक्ती आपल्यासमोर हजर आहेत। देशातील मृतावस्थेतील नद्यांना पुनर्जीवित करणारे पाणीवाले बाबा डॉक्टर राजेंद्र सिंह आणि ग्रामविकासाचा आदर्श वस्तुस्पाठ जगासमोर मांडणारे पोपटराव पवार यांच्या विचारांनी विदर्भाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। विदर्भाचा जलपुनर्रत्नाचा मूलमंत्र मांडताना डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी सांगितलं की एका हाताने आभाळातून पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब मारून दुसऱ्या हाताने त्याच्या स्वयंशासित योग्य वापर केला तर विदर्भ स्वतःच्याच पाण्याने पुन्हा समृद्ध होईल। निसर्गाच्या पदशाळेत घेतलेल्या अनुभवांचा दाखला देत ते म्हणाले की मांगू काकासारख्या ज्येष्ठांचा पारंपरिक ज्ञानाने मला निसर्गाची खरी भाषा शिकवली आणि त्याच जोरावरती 23 मृतावस्थेतील नद्यांना लोक सहभागांच्या बळावरती पुन्हा वाहत करता आलं। लेकिन हमने क्या किया कि इन नदियों की तो हत्या कर दी, लेकिन अभी भी नदियों को ठीक किया जा सकता है। पर इन नदियों को ठीक करने के लिए हमारी सरकारों में प्रतिबद्धता चाहिए और समाज में संकल्प करने का संकल्प चाहिए। किसी भी नदी को अकेली सरकार, कितनी भी अच्छी सरकार हो, ठीक नहीं कर सकती। नदी को ठीक कर सकता है समाज, राज और उस इलाके के संत मिलकर। आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेची सांगड निसर्गाच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेशी घालून आपल्याला पुढे जावं लागेल। निसर्ग आणि संस्कृतीचा ऱ्हास न करता शाश्वत विकासाच्या सनातन योजना आखत आपल्याला स्वराज्याच्या मार्गावरती चालावं लागेल, कारण संस्कृती आणि निसर्ग हे एकमेकांपासून कधीही वेगळे राहू शकत नाही। दुसऱ्या बाजूला आदर्श गाव संकल्पनेचे शिल्पकार पद्मश्री पोपटराव पवार यांनी विदर्भातील प्रत्येक गाव आदर्श बनू शकते असा ठाम विश्वास व्यक्त केलाय। विदर्भामध्ये काही मर्यादा आहेत। बरं, कारण मुळात विदर्भाची सिंचन व्यवस्था ही मालगुजारी तलावापासून सुरू होते आणि मालगुजारी तलाव एक काळी विदर्भाला पाण्याच्या दृष्टीने समृद्ध केलेलं होतं। कारण जेवढं पाणी पडायचं ते तलावात घेऊन त्या पद्धतीने फड पद्धती टाईप ते पिकाला वापरलं जायचं। बरं। आणि आता आपण पाहतो की मूळ शेतीच आपली पर्जन्य आधारित होती। मग आपण संरक्षित पाण्याचा शोध लावला, मग रब्बी घ्यायला लागलो आणि आता आपण उन्हाळी सिंचन करायला लागलो। लोकसंख्या वाढते आणि सिंचनाची क्षमता रब्बी आणि उन्हाळी केली, त्यामुळे भूगर्भातील पाण्यावर जास्त प्रेशर यायला लागला आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते। आता शेततळे आणले, अमरावतीत पाहिलं तर इनलेट आउटलेटचे आहेत, प्लास्टिक टाकायची गरज नाही पडत अमरावती अकोल्यामध्ये, आणि एक संरक्षित पाणी मिळतं। पाऊस पडला, पेरणी झाली
आणि एक संरक्षित पाणी मिळालं की पीक पुढे आपण घेऊन जातो. पण नेमकी आता हेच व्हायला लागलं आहे की बाजारात जे विकत ते पीक आपण घ्यायला लागलो आहे. आणि शाश्वत कशाची आहे? ऊसाची. मग ऊसाकडेच आपण जायला लागलो तर मग जमिनी खालचं पाणी घेऊन आपण जमिनीवर आणायला लागलो. त्याचा परिणाम जो आहे की आपल्या पुढे एक पाण्याची समस्या आता निर्माण होताना दिसत. विकास कामांसाठी केवळ सरकारकडे डोळे लावून बसण्यापेक्षा जनशक्ती आणि लोकशक्तीचा सहभाग याची जोड अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. निसर्ग सर्वांना समान न्याय देतो, मात्र माणूस त्याचा असमान वापर करतो अशी खंत व्यक्त करताना त्यांनी विदर्भातील मातीचं आरोग्य सुधारण्याचा आणि मातीची जलधारण क्षमता वाढवण्यावरती भर दिलाय. समृद्धीबरोबर येणाऱ्या व्यसनाधीनांपासून सावध राहण्याचा इशारा देत त्यांनी बदलत्या जीवनशैलीवरती प्रखर भाष्य केले. या वैचारिक मंथनाच्या साक्षीने श्रीकृष्ण चांडक लिखित खरी खरी या गाजलेल्या पुस्तकाचा दुसऱ्या आवृत्तीचा तसेच महासागर मीडिया ग्रुपच्या जलसमृद्ध विदर्भ 2035 या विशेषांकाचे दिमाखात प्रकाशन संपन्न झाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे ओघवत्या शैलीतून सूत्रसंचालन महासागर मीडिया ग्रुपचे समूह संपादक संदीप काळे यांनी केलं, तर प्राध्यापक जयंत महाजन यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि राज्य राजकीय संपादक महेंद्र महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले. विदर्भाच्या भूमीला नवसंजीवनी देणारा हा जलसंवाद आगामी काळातील लोक चळवळीची नांदी ठरेल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आलाय. महासागर न्यूज.